नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा, अक्षय आणि आरोही एकमेकांबरोबर छान असे फिरत एन्जॉय करतात. आता पाणीपुरीच्या स्टॉलवर येतात आणि मस्त पाणीपुरीचा स्वाद ते घेत असतात. एकमेकांवर आता हे कुटुंब खूप खुश दिसत असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसून येतो. रमा तर खूप खुश असते आणि अक्षयसुद्धा. तेव्हा आता आरोही ते दोघांना एकत्र असे खुश बघून तीसुद्धा खूप खुश होते. आणि आता अगदी आत्तापर्यंत त्यांनी जे क्षण मिस केलेले आहे त्या प्रत्येक क्षणाचा आनंद ते घेत असतात. त्यानंतर आता आरोही रमा आणि अक्षय या दोघांना खुणावते की एकमेकांना पाणीपुरीचा घास भरवा म्हणून. तेव्हा आता आरोहीचं ऐकून अक्षय रमाला प्रेमाने घास भरवतो आणि रमासुद्धा अक्षयला प्रेमाने घास भरवते. छान असे मस्त पाणीपुरीचा स्वाद ते घेत असतात आणि मस्त पाणीपुरी खातात. नकळत अगदी चोरून अक्षय रमाकडे बघतो आणि रमा ही अक्षयकडे. त्यानंतर आता आरोही रमाला हाताला धरते आणि तिला समोर काहीतरी दाखवते आणि तिकडे घेऊन जाते. अक्षय आता त्या दोघींकडे बघत असतो. मस्त गार्डन मध्ये आता त्या दोघी एन्जॉय करत असतात, एकमेकींबरोबर नाचत असतात. हातामध्ये जे काही आता हे फूल वगैरे आहे तर ते घेऊन अगदी त्या क्षणाचा ते आनंद घेत असतात. अक्षय अगदी खुश होत डोळे भरून त्या दोघींकडे मायलिकींकडे बघत असतो. त्यानंतर आता अक्षय सुद्धा त्यांच्या जवळ येतो आणि मस्त एन्जॉय करत आता रमाही आता आरोही बरोबर खेळ खेळत असते. आता मस्त जो काही तो फुगे उडवण्याचा खेळ आहे तर ते सुद्धा उडवतात आणि आता मस्त जो काही पाण्याचा फेस असतो त्यातून आता जे काही फुगे उडतात तर ते सुद्धा आता रमाही अक्षयच्या अंगावर अगदी फुंकर मारत असते. तसतसे अक्षयला खूप असं खुश वाटत असतं. तो आपला चेहरा वळवतो आणि खूप गालतल्या गालत हसत असतो. इतका खुश आज तो दिसत असतो. इतक्या वर्षातून आपली रमा त्याला भेटलेली असते आणि आपली आरोही मुलगी एकत्र हे कुटुंब आज खऱ्या अगदी गुण्या गोविंदाने अगदी एकमेकांबरोबर एन्जॉय करत आहे. आणि कोणत्याही क्षणाला हे मन हरून जाते हे सुद्धा त्यांना कळत नाही. रमा तर खूप खुश असते आणि अक्षयकडे बघून आता त्या दोघी हसत असतात. इतके खेळ खेळतात. आरोही सुद्धा खूप छान रमा बरोबर खेळ खेळते आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद ते घेतात. त्यानंतर आता खूप उशीर होतो तर अक्षय आता स्वतःशी रमलेला असतो आणि त्यानंतर तो आता रमा आणि आरोहीला म्हणतो की चला आता खूप उशीर होतोय, आता आपल्याला घरी जावं लागेल. तर आता रमा आणि आरोही म्हणते नाही बाबा, अरे अजून खेळूयात ना, अरे येथे थांबूयात आपण अजून थोडा वेळ. तेव्हा आता अक्षय म्हणतो की दिवसभर आपण एन्जॉय केला, मस्त टाइमपास केला, फिरलो, खाल्ले, त्यामुळे आता चला बाईकवर आता आपल्याला घरी जायचं आहे. तर आरोही म्हणते की नाही नाही बाबा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तर आरोही म्हणते की नाही बाबा, हे बघ चल तिकडे आता फोटोग्राफर आहे, आपण आपला फॅमिली फोटो त्याच्याकडे काढूयात. रमा आणि अक्षय एका आवाजात नाही असं म्हणतात, परंतु आरोही ऐकायला तयार नसते. आरोही नको नको करत असते आणि धावतच आता ती फोटोग्राफर जवळ जाते. तेव्हा मात्र आता रमा आणि अक्षय डोक्याला हात लावून एकमेकांकडे बघत असतात. तर आता आरोही फोटोग्राफरला घेऊन येते आणि म्हणते की चला लवकर. तेव्हा आता तो फोटोग्राफर येतो, फोटो काढायला सुरुवात करतो. रमा आणि अक्षय या दोघांना अगदी जवळ यायला सांगतो. अक्षय म्हणतो की आणखीन. तेव्हा आता अगदी मस्त त्यांचा फोटो एक काढला जातो. त्यानंतर आता पुढच्या फोटोमध्ये आरोही रमाचा हात धरते आणि अक्षयला आता ते फोटोग्राफर म्हणतात की तुम्ही मॅडमच्या खांद्यावर हात टाका. तेव्हा अक्षय अगोदर एका खांद्यावर हात ठेवतो. फोटोग्राफर म्हणतो की असं नाही, पूर्ण हात. अक्षय म्हणतो की काय हो तुम्ही. अक्षय मुद्दाम फक्त हात आता धरतो, तो काही रमाच्या खांद्यावर टेकवत नाही. फोटोग्राफर म्हणतो की नाही असं नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो कळाले कळाले आणि लगेच तो रमाच्या खांद्याला अगदी पकडतो. रमा आता अक्षयकडेच बघत असते. तेव्हा मात्र आता मस्त असे फोटो 1 2 3 असे काढले जातात. रमा खूप खुश होऊन अक्षयकडे बघत असते. त्यानंतर मात्र आता हा फोटोग्राफर म्हणतो की चला हे तर फोटो झाले, आता दोघांनी सुद्धा तुमच्या मुलीला एका सोबत किस करा. तर अक्षय म्हणतो की हे तर चांगलं आहे. तेव्हा मात्र आता अक्षय आणि रमा आरोहीच्या दोन्ही गालांना दोघंही किस करतात आणि आता तो फोटोग्राफर मस्त फोटो काढतो. आरोही आता ओरडते की वन्स मोर, कारण आरोही खूप आता हुशार असते आणि ही चलाक आरोही मात्र आता पुन्हा एकदा अक्षय आणि रमाला आपल्या गालांचा किस घ्यायला लावते. परंतु आता ती इतकी गमतीदार असते, ती लगेच आता स्वतः बाजूला होते आणि अक्षय रमा हे एकमेकांचा किस घ्यायला एकमेकांच्या समोर येतात. अक्षय तर आता रमाचा किस घेत असतो. आरोहीला खूप असं हसायला येते आणि तो फोटोग्राफर मस्त असा फोटो काढतो.
तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात. तर आरोही आनंदाने छान अशा उड्या मारते. त्यावर आता अक्षय चिडतो. अक्षय म्हणतो की आरू हे सर्व काय चालले तुझे, कळत नाही का मी तुला बाद झाले म्हणतो. तेव्हा मात्र अक्षय रागावतो आणि आता तो आरोहीचा हात अगदी जोरात अगदी झिडकारून देतो. आता आरोही बिचारी खाली मान घालून घाबरत रडत असते. रमाला वाईट वाटतं. अक्षय खूप चिडलेला असतो. तेव्हा तो माणूस फोटोग्राफर म्हणतो सर हे फोटो. तेव्हा अक्षय रागानेच त्याला सुद्धा म्हणतो की हे फोटो डिलीट करा. अक्षयला खूप राग येतो. तेव्हा आता अक्षय लगेच बाजूला निघून जातो. रमा आता आरोहीला आपल्या जवळ घेते, तिला समजावते आणि त्या फोटोग्राफर जवळ येऊन म्हणते की हे बघा ते फोटो डिलीट्स करू नका. ते फोटो मी तुम्हाला माझा नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही पाठवून द्या. तेव्हा तो फोटोग्राफर म्हणतो की ठीक आहे मॅडम. तेव्हा आता अक्षय लांब असं बाकावर जाऊन बसतो. रमा ते फोटो आपल्या मोबाईलवर घेते. तेव्हा आता आरोही रमाला विचारते की आई अगं बाबा तर रागवलेला आहे, मग आता आपण काय करायचं बरं. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ आरू आपण बाबांना नक्की समजावूयात. त्यानंतर आता अक्षय इकडे स्वतःशीच बडबड करत असतो. चालूच आहे यांचे एक ना एक असे हट्ट. तेव्हा आता आरोही अगदी गाणं म्हणत येते की नाकावरच्या रागाला औषध काय, आणि अक्षयच्या जवळ ती अगदी त्याला खुश करण्याचा प्रयत्न करते. तर आता अक्षय म्हणतो की आरू बाद झाले, मला राग आलेला आहे आणि प्लीज हे सर्व तुझं बास कर, काय चाललं तुझं हे सर्व. तेव्हा आता आरोही अगदी ठुमकुनी तेथे बसते आणि अक्षयकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी तिकडूनच ओरडते की तिच्यावर तुम्ही कशाला चिडतात, ती माझी आयडिया आहे, मीच तिला गाणं म्हणण्यासाठी सांगितले होते. त्यावर आता अक्षय म्हणतो की अत्यंत अशी बंडल ही कल्पना आहे. रमा म्हणते की अहो कशाला चिडतात इतकी चिडचिड करू नका, आणि ठीक आहे तिच्याकडून चुकून झालं, लहान मुलगी आहे ती, तिला काय कळतं बरं. एकतर दिवस किती छान गेलेला आहे आणि आता कशाला चिडचिड करतात, चिडचिड करू नका. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ आता मात्र खूप उशीर झालेला आहे आणि दिवस सुद्धा संपलेला आहे, त्यामुळे घरी चला प्लीज. आणि अक्षय आरोहीच्या हाताला धरतो आणि चल चल आरोही घरी चल, आता आपल्याला घरी जायचं आहे म्हणून तो आरोहीला तेथून जबरदस्तीने घेऊन जात असतो. तो मात्र आता अक्षय ऐकायला तयार नसतो. रमा मात्र तेथेच थांबते आणि त्या बाकावर बसते. तर आता आरोही रडतच अक्षयचा हात तिने धरलेला असतो आणि अक्षय तिला बाईकवर जवळ घेऊन जातो. तर आरोही म्हणते की बाबा अरे थांब ना, अजून बराच वेळ थांबूयात, इतका उशीर नाही झालेला. अक्षय म्हणतो की बास आता खूप उशीर झालेला आहे. तेव्हा आता रमा तिकडून ओरडते की आईस्क्रीम आणि कुल्फी अजून खाल्लेली नाही. तेव्हा आता अक्षय हा रमाकडे बघतो. तेव्हा आता आरोही म्हणते की हो मला सुद्धा आईस्क्रीम खायचं आहे. तर तेव्हा आता अक्षय दोघींकडे बघतो आणि म्हणतो की मी घरी तुम्हाला आईस्क्रीम घेऊन येतो, आपण घरी खाऊयात. रमा आता स्पष्ट शब्दात मोठ्याने ओरडते की नाही म्हणून, मला येथेच बसून कुल्फी खायची असे ती जोरात ओरडते. तर आरोही म्हणते की हो मला सुद्धा तेथेच बसून आईस्क्रीम खायची, ते पण आई सोबत. तेव्हा आता रमा ही थोडंसं तोंड फुगून म्हणते की तसेही उद्यापासून मी नसणार आहे. तर अक्षय आता ओरडतो की बास बास करा, आणि आता लगेच तो रागराग करत तयार होतो आणि आरोहीला म्हणतो की चल मी आणतो आईस्क्रीम खायची म्हणे यांना, आणि तू आरोही तिकडे जाऊन बस असे रागानेच म्हणतो. आरोही आता तोंड फुगून रागाने अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता अक्षय आणि रमा एकमेकाकडे बघतात. अक्षय रमाकडे बघत आईस्क्रीम आणायला निघून जातो. तेव्हा आता आरोही रमाजवळ येते आणि दोघींना इतका आनंद होतो, दोघी आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. तर आता आरोही रमाला म्हणते की आई अगं तुझी आयडिया खरंच खूप मस्त होती, बाबांचा राग अजून जिरलेला नाही. तर रमा म्हणते की हो ना. तेव्हा आता समोर फुगेवाला दिसतो. रमाला हसू येते, कारण रमाला माहिती असते की फुगा एक आकाशात सोडल्यानंतर राग असा पटकन जातो, म्हणून ती आता आरोहीला म्हणते की आता मात्र बाबांचा राग असा पटकन निघून जाईल. त्या फुग्यांकडे बघत आता रमा आरोहीचा छान असा गोड पापा घेते आणि आरोही सुद्धा रमाचा. त्यानंतर मात्र आता अक्षय आईस्क्रीम आणि कुल्फी वगैरे घेऊन येतो, परंतु बाकावर तेथे रमा आणि आरोही नसतात. अक्षय इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा आता फुगे हातात घेऊन येताना मात्र रमा आणि आरोही अक्षयला दिसतात. त्यानंतर आता जेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघतात तर अक्षय आता त्या फुग्यांकडे बघून आता त्याला मागचा जो काही रमा आणि अक्षय दोघंही आता लग्न झाल्याच्या अगोदर एकमेकांना भेटलेले असतात. अक्षय सारखा रागवत असतो. तेव्हा आता रमा त्याला म्हणलेले असते की हा जो काही आपला
राग असतो. प्रत्येक रागवलेल्या ज्या गोष्टी आपल्या मनात आहे तर त्या ह्या फुग्यांबरोबर सांगायच्यात आणि त्या आकाशात असे सोडून द्यायच्यात. तसा आपला राग कमी होतो आणि आपला राग त्या फुग्याबरोबर वर निघून जातो. आता अक्षयला आठवते आणि रमाला सुद्धा. आणि आता हा राग निघून गेल्यानंतर आपल्याला हलकं वाटेल. तेव्हा आता रमा आणि अक्षय दोघेही एकमेकांकडे बघतात. त्यावर आता आरोही आता रमाला म्हणत असते की आई अगं सांग ना, मी मगासपासून तुला विचारते तू सांगतच नाही आई. अगं हे फुगे इतके कशासाठी आहे? रमा आणि अक्षय फक्त एकमेकांकडे बघत असतात. आरोहीला काही उत्तर ते देत नसतात. आरोही पुन्हा आता बाबांना विचारते की अरे बाबा तू तरी सांग, आई सांगत नाही, इतके फुगे कशासाठी आणलेत? अरे आई बाबा सांगा ना, इतके सगळे फुगे कशासाठी? तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघत म्हणते की आरोही अगं हे फुगे आहेत ना तर ते राग घालवण्याचं टॉनिक आहे. तर हे बघ आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा राग येतो त्या त्या गोष्टींचं नाव घ्यायचं आणि एक एक फुगा असा करून हवेमध्ये सोडून द्यायचा. असे होते की त्या फुग्यांबरोबर आपला राग सुद्धा अगदी भुरकून निघून जातो. तेव्हा आता आरोही बाबाच्या हातातील आईस्क्रीम घेते आणि म्हणते की हे बघ बाबा तू यातील एक फुगा घे आणि त्या फुग्याबरोबर तुझा एक एक राग सांगून तू भुरकून असं सोडून दे. आई दे बरं तू बाबांना फुगा, असं आरोही म्हणते. तर रमा आता एक फुगा काढते. तेव्हा आता रमाने एक फुगा काढून आता अक्षयच्या हातात दिल्यानंतर अक्षय रमाकडे रागाने बघतो आणि आता म्हणतो हे बघ आपली जवळची व्यक्ती आपल्याला काही न सांगता निघून जाते, त्याचा हा राग. तेव्हा मात्र आता तो फुगा त्याने आकाशात सोडलेला असतो. त्यावर आता रमा त्याच्याकडे बघत म्हणते एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येईल म्हणून आपण थांबतो, त्याची वाट बघतो, पण ती व्यक्ती आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही, त्याचा राग. म्हणून रमा आपल्या हाताने तो फुगा हवेमध्ये सोडते. तर अक्षय रागाने आणखीनच तिच्याकडे बघत असतो आणि रमा पुन्हा आता एक फुगा घेते आणि अक्षयच्या हातात देते आणि अक्षय तो फुगा हातामध्ये घेऊन म्हणतो की महत्वाच्या क्षणी तू साथ सोडून गेली, त्याचा हा राग. आणि रागाने तो फुगा आता रमाकडे बघत हवेमध्ये सोडतो. आरोही आता ह्या दोघांकडे बघूनच असते. तेव्हा आता रमा दुसरा फुगा हातात घेते आणि म्हणते की त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या एका निर्णयामुळे आता आपलं अख्खं आयुष्य बदलून जाते, पण त्या व्यक्तीला मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही. ती व्यक्ती सहज सगळं विसरून जाते, त्याचा हा राग. म्हणून रमा आता अक्षयकडे बघत तो फुगा हवेमध्ये सोडते आणि वाऱ्याच्या दिशेने आता रमाचा फुगा वर उडत असतो. अक्षय आता त्या फुग्याकडे बघतो आणि रमाकडे सुद्धा आणि मला सुद्धा एक फुगा दे असं खुणावतो. तर रमा एक फुगा आणखीन अक्षयच्या हातात देते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की जे सांगायचं होतं ते सांगायची हिंमत समोर उभी राहून दाखवली नाही, त्याचा हा राग. तेव्हा आता रमा आपला एक फुगा हातात घेते आणि म्हणते की अर्धवट अगदी आहे त्या खऱ्या खोट्या न करता अगदी निर्णय घेतला, हा राग, आणि लगेच माझ्यावर आरोप केलेत. म्हणून रमा मात्र आता तो फुगा हवेमध्ये सोडून देते. रमा सुद्धा रागाने अक्षयकडे बघत तो फुगा हवेमध्ये सोडते. आता अक्षय तिच्याकडे आश्चर्याने बघतच असतो. अक्षय रागाने रमा बरोबर बोलायला जाणार तोच लगेच आरोही म्हणते की थांबा थांबा, आता बास करा बरं, बाद झाले, तुम्ही दोघेही किती अवघड अवघड बोलतात बरं. हे बघ आई ते फुगे मला दे, आता हा जो काही तुमचा दोघांचा उरलेला राग आहे ना तो मी सोडून देते हवेमध्ये ते फुगे. म्हणून आरोही मात्र आता ते फुगे आपल्या हातात घेते आणि चारही फुगे एकत्र आता ती आकाशात सोडून देते. तेव्हा मात्र आता आरोहीने फोडलेले 4 फुगे आणि त्या अगोदर रमाने अक्षयने जे काही फुगे आकाशात सोडलेले आहे ते सर्व फुगे एकत्र होतात आणि आकाशात भरकनी उडून जातात. तेव्हा आता आरोही छान असे आनंदाने उड्या मारते आणि गेले फुगे असं म्हणत आता अक्षय आणि रमा त्या फुग्यांकडे बघत असतात. रमा आता एकमेकांकडे पाहतच असतात. तर आता आरोही त्या दोघांकडे बघते आणि म्हणते की बाबा अरे चल ना आईस्क्रीम खाऊयात. म्हणून आता अक्षयच्या हातातील आईस्क्रीम आणि गुल्फी वगैरे आहे तर आता आरोही आपल्या हातात घेते आणि तिघे आता एकत्र आईस्क्रीम खात एका बाकावर बसलेले असतात. रमा आणि अक्षय हे दोघेही गुल्फी खातात तर आता आरोही आईस्क्रीम खाते. आता अगोदर ती अक्षयला भरवते आणि त्यानंतर रमाला सुद्धा आईस्क्रीमचा घास भरवते. तेव्हा रमा ही आता गुल्फी आहे तर ती आरोहीला भरवते आणि आरोही पुन्हा आता रमाला सुद्धा आईस्क्रीम भरवत असते. तर अक्षय आता आरोही आणि रमा ह्या दोघींकडे बघत असतो. त्यानंतर आता त्यांनी ज्यूस पिण्यासाठी घेतलेला असतो आणि ते मस्त ज्यूस पीत आता आनंदाने उड्या मारत तेथून जात असतात आणि तेवढ्यात रमा ही मागे थांबते आणि पुन्हा आता ते एका आईस्क्रीमच्या स्टॉलवर येतात आणि आता आरोही पुन्हा आता अक्षयला म्हणते की मला अजून एक आईस्क्रीम दे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय ते अगं शेवटचं आईस्क्रीम आहे हे, आता मग पुन्हा मागायचं नाही. एकतर मी तुला सांगितलं आरोही खूप आता आईस्क्रीम खाल्लेले आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे, पूर्ण अंधार पडलेला आहे, त्यामुळे
अरे आरोही, मी तुला एकदा परत सांगतो, आता खूप उशीर झालेला आहे, घरी जायचं आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की का हो तिच्यावर इतकं चिडचिड करतात, तिला हवं आहे तेवढं खाऊन द्या बरं. तर आता अक्षय म्हणतो की घरी जायचं आहे, घसा बसेल आता. तेव्हा मात्र आरोही म्हणते की नाही बसणार. आणि तेवढ्यात आता हा जो काही मुकेश आहे, इरावती आणि मालविका हे पार्वती आजीला बांधून त्या गाडीतून तिथून घेऊन जात असतात त्याच रोडने. आता पार्वती आजीचा तोंड हे बांधलेले असल्यामुळे ती फक्त आता थोडीशी ओरडत असते. आणि तेवढ्यात आता पार्वती आजी रमाला बघते. आता रमा, अक्षय आणि आरोही एकमेकांबरोबर छान गप्पा करत आईस्क्रीम खात असतात. आणि तेवढ्यात आता अचानक तिथे समोरच गाडी येऊन बंद पडते. पार्वती आजी रमा असे म्हणून ओरडतच असते. आता गाडी बंद पडल्यानंतर इरावती आता त्या मुकेशला विचारते की अरे काय झाले, गाडी कशी बंद पडली. तेव्हा आता मुकेश म्हणतो की हो मॅडम, बहुतेक गाडी बंद पडलेली आहे. तर मालविकाला सुद्धा खूप टेन्शन येते आणि इरावतीला सुद्धा. मुकेश म्हणतो की बघतो मी काय आहे ते चालू होते की नाही. तर इरावती म्हणते की हो हो बघ लवकर आणि गाडी स्टार्ट कर. मुकेश आता खूप प्रयत्न करतो परंतु गाडी काही चालू होत नसते. आणि तेवढ्यात आता रमा ही गप्पा करता करता मागे वळून बघते. रमाचे आता त्या गाडीकडे लक्ष जाते. तेव्हा आता इरावती मुकेशला म्हणते की अरे गाडीमध्येच काय तू बघतो, कशी चालू होईल ती, जरा खाली उतरून बघ. तेव्हा आता मुकेश गाडी ही अगदी काय झालेली आहे म्हणून आता तो समोरच्या डिकीत इंजिन वगैरे चेक करत असतो. तेव्हा आता इरावती त्याला ओरडते की अरे किती वेळ. मुकेश म्हणतो की मॅडम लगेच करतो. तोपर्यंत आता पार्वती आजी ही गाडीचा दरवाजा वाजवत असते. आणि तेवढ्यात आता रमा ही अक्षयला म्हणते की ऐका हो, ती गाडी बंद पडली असं वाटते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग आपण काय करायचं आहे. तर रमा म्हणते की आहो आपण जाऊन बघूयात की त्यांना काही मदत वगैरे हवी असेल तर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ काही गरज नाही, ऑलरेडी एकतर खूप उशीर झालेला आहे, आपल्याला आता घरी जाण्यासाठी आणखीन उशीर होईल, त्यामुळे आणखीन उशीर नकोय, चल आता आपण घरी जाऊयात. आणि ही जर येथे थांबली तर ती आणखीन आईस्क्रीम मागेल, त्यामुळे तू चल बरं. रमा म्हणते की आहो तुम्ही असं का करतात. आणि तो आरोहीला म्हणतो की चल बरं तू तोपर्यंत इथे थांब, आम्ही टू व्हीलर घेऊन येतो. रमाचा मात्र जीव काही अगदी वेडापिसा झालेला असतो. ती सारखी त्या गाडीकडेच बघत असते. तेव्हा मात्र आता पार्वती आजी रमाला खूप आवाज देण्याचा प्रयत्न करत असते परंतु मालविका आणि इरावती तिला अगदी तोंड दाबून अगदी तिला शांत राहायला जबरदस्ती करत असतात. पार्वती आजी आता ओरडण्याचा इतका प्रयत्न करते परंतु ह्या इरावतीने त्या तिला खूप त्रास देतात. त्यानंतर आता मुकेश हा गाडी चालायला आतमध्ये बसतो. पार्वती आजी काही ऐकायला तयार नसते, ती सारखी रमा करत असते. तर इरावती मालविकाला म्हणते की तिला शांत राहायला सांग. मालविका म्हणते की तिला ऐकायला तयारच नाही. रमाचं सारखं लक्ष आता तिकडेच असते तरी सुद्धा आता रमाचा जीव अगदी खालीवर होत असतो. रमा आता काही न विचार करता त्या गाडीच्या जवळ येते. रमा जेव्हा त्या गाडीच्या जवळ येते तर मालविका लगेच पार्वती आजीचं तोंड दाबते आणि तिला शांत अगदी दाबून ठेवते. इरावती आणि ह्या सगळ्याजणी बघत असतात. तेव्हा रमा त्या गाडीच्या काचेवर हात ठेवते आणि ती गाडीची काच वाजवत विचारते की काही मदत हवी आहे का. तेव्हा आता पार्वती आजी आता ओरडते की हो हो हवी आहे. तर इरावती आता मालविकाला तिचं तोंड दाबायला सांगते. तेव्हा आता रमा ही अगदी पुढून येते. तेव्हा मात्र आता रमा ही त्या गाडीच्या समोरून येते परंतु आता इरावती लगेच आपल्या चेहऱ्यावर पदर टाकते आणि मुकेशला म्हणते की लवकर चल. तेव्हा आता रमा ही अगदी गाडीच्या समोर असते आणि हा मुकेश आहे तर तो लगेच गाडी स्टार्ट करतो. रमा पुढे आहे याचा सुद्धा विचार करत नाही. रमा घाईने बाजूला होते. तेव्हा आता रमा विचार करते की कशी लोक आहे ती मदत करायला गेले तर डायरेक्ट गाडी अंगावर घालायला निघालेत. आणि आता रमा बारीक आता त्या गाडीच्या नंबरकडे बघत असते. आता नंबर प्लेट चेक करता करता आता पार्वती आजीचा जो काही पदर आहे तर तो पदर मात्र तेथे गुंतलेला असतो आणि रमाला तो पार्वती आजीचा पदर दिसतो. रमा सारखी तिकडेच बघत असते. रमा सारखा बारीक विचार करत असते आणि तेवढ्यात अक्षय आणि आरोही आपली बाईक घेऊन रमाच्या जवळ येतात. तेव्हा आता रमा मात्र आता बाईकवर बसते आणि शेवटी ते आता घरी निघून येणार असतात. त्यानंतर आता इकडे तारा ही मोबाईलमध्ये बघत असते आणि अर्थविचारी पार्वती आजीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की पार्वती आजी तू कुठे आहेस, पार्वती आजी तू कुठे आहेस. तर तारा लगेच आता अर्थावर ओरडते, अर्था तू जरा हळूच बोल. त्यावर आता लगेच ही अर्था म्हणत असते की अगं पार्वती आजी नाही सापडत, तिचा फोन सुद्धा लागत नाही आणि तुला माहिती आहे का ती कुठे गेली. तर तारा लगेच रागाने म्हणते की मी काय करू आणि गेली असेल ती कुठे असेल ती इथेच कुठेतरी आणि ती जाते मग कोण चेक करते बरं. आणि हे बघ अगं घरामध्ये काही चोरीला गेले का जरा चेक करून बघ बरं. तर अर्था आता तारावर ओरडते की तू वेडी आहेस का, अगं तू काय बडबड करतेस,
आजी आहे ती आपली, तेव्हा आता ताराला राग येतो. तारा लगेच अर्थाला म्हणते की मला वेडी म्हणते आणि सनकने एक आता अर्थाच्या कानामागे देते आणि तेवढ्यात तिथे रमा येते. रमा आरोही हे सगळेजण एकत्र येतात. रमा आता रागाने ताराला विचारते, तारा हे सर्व काय चाललंय? अगं दिवसेंदिवस तुझी दादागिरी वाढतच चाललेली आहे, तेव्हा तू आता सॉरी म्हण अर्थाला. तेव्हा तारा रागानेच म्हणते की सॉरी माय फूट आणि रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा तारा तारा करत तिच्या मागे जायला निघते, परंतु अर्था म्हणते की काकू जाऊन दे तिला. तुला माहिती आहे का अगं काकू खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे, कारण पार्वती आजी नाही सापडत. ते ऐकून रमाला आता धक्का बसतो आणि अक्षय आणि आरोही यांना सुद्धा. अर्था म्हणते की हो ती कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेली आहे. मी तिला कॉल लावला परंतु ती फोन सुद्धा नाही उचलत. तेव्हा आता रमा म्हणते की त्या अशा न सांगता नाही जाणार, हो की नाही? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं ती इथेच कुठेतरी असेल. रमा म्हणते की हो ना, आणि जर त्यांना जायचे असते त्या सांगून गेल्या असत्या, अशा न सांगता का जातील बरं? आणि तेवढ्यात रमाला संशय येतो. रमा परत अर्थाला विचारते की नक्की ना त्यांचा फोन नाही लागत? त्यानंतर मात्र आता रमाला संशय आल्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. आता पुढील भागामध्ये मात्र इरावती आणि मालविका मात्र अगदी मागच्या दाराने चोरून आत येतात आणि जे काही पार्वती आजीचं सामान आहे तर त्याची विल्हेवाट लावण्याचं ठरवतात, जेणेकरून आता पार्वती आजी तिचं सामान सुद्धा म्हणजे घेऊन हे घर सोडून निघून गेली असे आता सर्वांना वाटेल, म्हणून त्या अगदी मागच्या दाराने आत येतात. तर रमा आता हे सर्व पाहते. रमाला आता संशय येतो. रमा लगेच आता अक्षय समोर आता मालविका आणि इरावती आत्यांचं भिंग फोडते आणि म्हणते की त्या दोघी इतक्या गुपचूप मागच्या दाराने का आल्यात बरं? मागच्या दारांना पायांचे ठसे आहेत, चला मी तुम्हाला दाखवते, तुम्ही हे सर्व बघा आणि तुम्हीच त्यांना विचारा. तेव्हा आता रमा अक्षयच्या समोर त्या दोघींना घेऊन येते आणि त्या दोघींना जाब विचारत असते आणि आता लगेच रमा ही म्हणते की आई आजींना फोन लावा. तेव्हा मात्र आता इरावती आणि मालविका तर खूपच घाबरतात. रमाला आता पूर्णपणे संशय आलेला असतो की पार्वती आजीला त्या दोघींनी काहीतरी केलेले असावे, म्हणून आता रमा रागाने त्यांच्याकडे बघत असते. तर इरावती आणि मालविका हे दोघींची पूर्णपणे आता धांदल उडालेली असते. तर अक्षयला काही कळत नसतं. अक्षय सारखा आता ह्या दोघींच्या चेहऱ्यांकडे बघत असतो, कारण त्या दोघींचे चेहरे खूप घाबरलेले असतात. आणि आता पार्वती आजी नक्की कुठे आहे हे मात्र आता रमाच्या लक्षात येणार का? आणि ह्या इरावतीने आणि मालविकाने नक्की पार्वती आजीला कुठेतरी तिच्यासोबत काहीतरी केलेले असावे आणि तिला कुठेतरी यांनी किडनॅप करून ठेवलेले आहे हे रमाच्या लक्षात येते. तेव्हा आता मित्रांनो रमा इरावती आत्याला आणि ह्या मालविकाला कसा धडा शिकवते हे पाहणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.